तासगावमध्ये खासदार पालकमंत्र्यांच्या मतदारसंघात मटका जोमात. सांगलीचे पालकमंत्री सुरेश खाडे, खासदार विशाल पाटील यांच्या मतदारसंघात मटका आणि अवैध धंदे. सांगली जिल्ह्यातील तासगावमध्ये मटक्याचा धंदा जोमात सुरू आहे. यावर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी दलित पॅंथर महाराष्ट्राचे उपाध्यक्ष तथा RTI महासंघ मुंबईचे विजयकुमार सिरंग यादव यांनी केली आहे. विशेष म्हणजे सांगलीचे पालकमंत्री सुरेश खाडे, खासदार विशाल पाटील यांच्या मतदारसंघात तासगावचा समावेश होतो. तासगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत सिद्धेश्वर टॉकीजवळ पानपट्टीमध्ये MSCB चौकात खुलेआम मटका खेळवला जातो. सावळज येथे कलेक्शन करणे, स्वतः मटका खेळणे आणि मोबाईलवर मटका खेळविणे असे प्रकार चालू आहेत. सांगली जिल्ह्यातील मटका किंग आणि त्यांच्या हाताखाली असलेले मालक चालक यांच्यावर गुन्हे आहेत. त्यांच्यावर कारवाई का होत नाही, त्यांना सांगली जिल्ह्यातून हद्दपार का करण्यात आले नाही याचा तात्काळ खुलासा करावा अशी मागणीही श्री यादव यांनी केली आहे. मटका, जुगार, अवैध धंद्यांचे जाळे पूर्ण सांगली जिल्ह्यात पसरले असून सर्वसामान्य नागरिक, तरुण या जुगाराच्या विळख्यात देशोधडीला लागत असल्याचे चित्र सांगली जिल्ह्यासह महाराष्ट्रात सर्वत्र दिसत आहे. मुंबईत सुरू झालेल्या जुगाराने हळूहळू सर्वत्र अजगरासारखा विळखा घालत सर्वांनाच नुकसान पोचविण्याचं काम केलं आहे. या प्रकरणी मनसेचे अमोल काळे यांनी उपोषणाचा इशारा दिल्यानंतर तासगाव पोलिसांनी कारवाईचे आश्वासन दिले होते आणि आंदोलन मागे घ्यावे अशी मागणीही केली होती. मात्र नंतर पोलीस प्रशासनाने कारवाई न केल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत.